निवृत्ती शब्द उच्चारताच प्रथमतः देहसुखापासून मन परावृत्त होणे हे परमार्थ मार्गात अत्यंत आवश्यक आहे याची जाणीव होते. आदी आणि अंत हा एकच आहे, कारण खरे आत्मज्ञान म्हणजे स्वस्वरूपी लीन होणे हे असल्याने निवृत्ती या शब्दाचा जो दुसरा अर्थ ब्रह्मनिर्वाण तोही ध्यानात येतो. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम भगवद्गीता. जेथून पुनरावृत्ती नाही त्या परमधामाला पोचलेल्या आत्म्याची ब्रह्मनिर्वाणाची स्थिती या शब्दाने ध्वनित होते. ह्या जीवात्म्याचे आयुष्य फक्त मध्य अवस्थेतच त्याला प्रतीत होत असते. गीतेमध्ये अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत गीता असे वर्णन केले आहे. त्यावर भाष्य करताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तैसे आधीचे जे नाही तया लागी तू रुदसी काही, तू अवीट ते पाही चैतन्य एक. ज्ञानेश्वरी. जयाची आरतीची भोगित विषयी तेजिले संत, जया लागी विरक्त वनवासिये. ज्ञानेश्वरी. दिठी सुनी जयाते ब्रह्मचर्यादिव्रते, मुनीश्वर तपाते आचरताते. ज्ञानेश्वरी. ज्या चैतन्याची ओढ लागल्यामुळे मध्य अवस्थेतील आयुष्य, ज्यामध्ये इंद्रियांच्या द्वारे विषयांचा उपभोग घेणे हेच प्रधान कर्म असते, त्या बाबतीत ते पूर्ण विरक्त होतात. म्हणजेच प्रवृत्ती मार्गाचा त्याग करून ते निवृत्तीच्या मार्गाने वाटचाल करू लागतात. मनाची ही अवस्था निर्माण होणे ही भक्ती मार्गाची पहिली पायरी होय. पण असा विराग जन्माला आल्याशिवाय व्यक्ती सहजासहजी निवृत्ती मार्गाकडे वळणारच नाही. प्रवृत्ती हा स्वभाव धर्म आहे, तर निवृत्ती ही कष्टसाध्य गोष्ट आहे. उपभोगासाठी तू परिश्रम कर हे कोणास सांगण्यास लागत नाही, पण शाश्वत सुखाकडे दृष्टी ठेवून तू संयमाच्या मार्गाने जा, म्हणजेच निवृत्ती मार्गी हो हे समजावून सांगावे लागते. उदाहरणांनी पटवून द्यावे लागते. स्वतः आचरणात आणून मगच इतरांना उपदेश करता येतो. आधी केले मग सांगितले, याशिवाय दुसरा मार्ग यासाठी नाही. निवृत्त होणे ही फार कठीण अवस्था आहे. हटातटाने पटा रंगवून जटा धरून या शिरी. ज्याप्रमाणे असे संन्यासी होता येत नाही, त्याचप्रमाणे केवळ इंद्रिय दमनाचा हट्ट अंगीकारून कार्यभाग साधत नाही. कर्मेंद्रियानि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्, इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. गीता. जे उचित कर्म सांडिते मग नैष्कर्मे होऊ पाहते, परी कर्मेंद्रिय प्रवृत्ती निरोधनी. ज्ञानेश्वरी. तया कर्म त्यागू न घडे, जे कर्तव्य मनी सापडे, वरी नटती ते पुढे दरिद्र जाण. ज्ञानेश्वरी. तो इंद्रिया अज्ञान करी, विषयांचे भय न धरी, प्राप्त कर्म नाभेरी उचित जे जे. ज्ञानेश्वरी. तो कर्मेंद्रिय कर्मी राहटता तरी न नियमी, परी तेथे चिनी उर्मी झाकोळेना. ज्ञानेश्वरी. तू मानसा नियमो करी, निश्चळू होई अंतरी, मग कर्मेंद्रिय ही व्यापारी वर्ततू सुखे. म्हणजे सामान्य जगातील राहटीप्रमाणे राहत असून सुद्धा जो मनाने निवृत्त झाला तोची भला. हा मार्ग कठीण आहे हे खरे, पण खुद्द भगवंतांनीच आपणास आश्वासन दिले आहे की स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. गीता. भक्ती मार्गातील ही विरक्ती जीवात्म्याला परमात्म्याकडे घेऊन जाण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे असे समजून निवृत्तीनाथ एका प्रकारे या पंथाची सुरुवात करून देतात. निवृत्तीनाथांच्या नावावर उपलब्ध असणाऱ्या सुमारे 350 अभंगाचा या दृष्टिकोनातून अभ्यास होणे आवश्यक आहे. जोपर्यंत जीवात्म्याने आपली मनोवृत्ती सद्गुरु कृपेने निवृत्ती अवस्थेला आणली नाही, तोपर्यंत ज्ञानोदय होणार नाही. आणि असे हे वृत्तीराहित्य प्राप्त झाले म्हणजे चित्तशुद्धी होऊन आत्मज्ञानाचा उदय होतो आणि मग खऱ्या निवृत्तीचा आस्वाद घेता येतो. तो आस्वाद घेता यावा म्हणून त्या जीवात्म्याला ज्ञान सोपान या मार्गाने जावे लागते. निवृत्तीनाथ हे ज्ञानदेवाचे गुरु, यातील मर्मही तेच आहे. वैराग्यशील जीव जेव्हा सच्चित आनंद यांचा वेध घेण्याचा प्रयत्न करू लागतो, तेव्हा हे निवृत्ती तत्वच त्यांची पाठराखण करीत असते.
अंतिम सत्य व आनंद प्राप्त होण्यापूर्वी साधकाला अनेक वेळा अल्प सत्य व अल्प आनंद रिद्धिसिद्धींचे द्वारा प्राप्त होत असतात. अशा वेळी त्या सुखाकडे पाठ फिरवून अंतिम सुखाकडे, सोलीव सुखाकडे जाण्यासाठी इतरांपासूनची निवृत्ती आल्यास आवश्यक असते. म्हणजेच निवृत्ती तत्व आपली काळजी घेऊन साधकाला ज्ञानमार्गापासून ढळू देत नाही.